महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्केंनी आढावा घेतला। सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपालिकांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत असून प्रशासन आता सज्ज झालंय। महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी आज प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। सातारा जिल्ह्यामध्ये दोन नगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। उद्या हे मतदान होणार आहे आणि फलटण असू द्या आणि महाबळेश्वर या ठिकाणी हे मतदान होणार आहे। खरं तर महाबळेश्वरमध्ये आता सध्या गुलाबी थंडी आहे, परंतु राजकीय वातावरण मात्र मोठ्या प्रमाणात तापलेलं दिसत आहे। आपण सध्या आहोत महाबळेश्वर या ठिकाणी। या महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे उच्चार मतदान होणार आहे, या मतदानाच्या अनुषंगाने येथे प्रशासकीय जे साहित्य आहे, मतदानाचं साहित्य या ठिकाणी वाटप केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जे साहित्य आहे ते प्रत्येक जण आपापल्या मतदान केंद्रावरती घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी खरं तर प्रमुख लढती होणार आहेत, या तीन पक्षामध्ये होणार आहेत। शिवसेना, एकनाथ शिंदे गट, अजितदादा राष्ट्रवादीचे यामध्ये आणि महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ही लढत होणार आहे। या महाबळेश्वरमध्ये 12,721 असे मतदार असून 20 नगरसेवकांना ते मतदान करणार आहेत। खरं तर या 20 नगरसेवकांसाठी 51 उमेदवारामध्ये लढत होणार आहे आणि एक नगराध्यक्षाचं भवितव्य सुद्धा उंचाला मतदार पेटीमध्ये कैद होणार आहे। परवा दिवशी या सर्व निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि महाबळेश्वरचा नगराध्यक्ष कोण होणार हे निश्चित होणार आहे। कॅमेरामन महेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।